नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हॉट्सअप या समाज माध्यमाच्या संदर्भाने काही गोष्टी पाहणार आहोत. काय म्हणता? तुम्हाला व्हॉट्सअप माहीत आहे? अरे वा, तुम्ही वापरता पण? बरं, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना त्याविषयी माहिती नाही. चला तर मग व्हॉट्सअप काय आहे आणि ते कसं वापरतात ते पाहूया. बघा, या ठिकाणी मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला व्हॉट्सअपचा आयकॉन दिसतोय. त्याला टॅप केल्यानंतर आपला असा व्हॉट्सअप ओपन होतं. ते ओपन झाल्यानंतर आपल्यासमोर व्हॉट्सअपची अशी स्क्रीन येते. याच्यामध्ये सर्च बार दिसतोय बघा, इथं सर्च बार. या ठिकाणी तुम्हाला एखादं नाव सर्च करायचं असेल तर ते नाव डायरेक्ट आपण सर्च करून त्याला मेसेज पाठवू शकतो. नाहीतर मग आपल्याला स्क्रोल करून खाली जावं लागेल, एक एक नाव शोधावं लागेल. म्हणून समजा मला आता एक नाव शोधायचं आहे. हे नाव शोधल्यानंतर मला भरत या नावाशी संबंधित भरपूर नावं या ठिकाणी आलेले. मी त्यापैकी एका नावाला क्लिक केलं आणि त्या ठिकाणी मेसेज टाकला हाय. आणि त्या मेसेजला हाय केल्यानंतर इकडे जो बाण दिसतोय आपल्याला, त्याला क्लिक केलं की तो मेसेज त्यांना जाईल. अशाच प्रकारे आपण एखादा ग्रुप सर्च करू शकतो. उदाहरणार्थ इंग्लिश असा शब्द टाकला की सर्च बटनला क्लिक केल्यावर आपल्याला इंग्रजी संबंधित जेवढे त्या व्हॉट्सअपमध्ये ग्रुप असतील तर ते ग्रुप आपल्याला दिसतील. त्याच्यापैकी एखाद्या ग्रुपला मी क्लिक केलं. आता इथं ओन्ली ॲडमिन सेटिंग आहे, म्हणजे हा ग्रुप ज्याने तयार केलेला आहे तोच फक्त या ग्रुपवर मेसेज टाकू शकतो. अशा ग्रुपला आपल्याला मेसेज टाकता येत नाही. तर असे ग्रुप्स आपण शोधू शकतो. आता आपण प्रत्यक्ष मेसेज कसे पाठवायचे ते पाहणार आहोत. आता या ग्रुपवर मला हॅलो असा मेसेज टाकायचा आहे. मग मी हॅलो टाईप केलं आणि डन या शब्दाला क्लिक केलं आणि या बाणाला क्लिक केल्यानंतर हा मेसेज त्या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इमोजी दिसते आहे. ही इमोजी म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारच्या इमोजीज आपल्याला या ठिकाणी दिसतात. समजा मला एक इमोजी या ठिकाणी घ्यायची आहे. ही इमोजीला मी क्लिक केलं आणि सेंड बटनाला क्लिक केल्यानंतर ती इमोजी पाठवली जाईल. अशा प्रकारच्या अनेक इमोजीज. त्यानंतर GIF नाही का, म्हणजे बोलकी चित्र, हे पण आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो. त्यानंतर आणखी काही इमोजीजचे प्रकार आहेत ते इथून घेऊ शकतो. काही स्टिकर्स असतात, ते स्टिकर्स पण आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो. हे बघा, अशा प्रकारचे स्टिकर्स आपण या ठिकाणाहून घेऊ शकतो आणि ते पाठवू शकतो. या ठिकाणी आपल्याला दिसत असतील अभिनंदन हे स्टिकर आहे. प्लेनला क्लिक केलं की आपल्यासमोर अशा प्रकारचं डॉक्युमेंट, कॅमेरा, गॅलरी, ऑडिओ, लोकेशन, पेमेंट, कॉन्टॅक्ट, पोल अशा प्रकारचे आयकॉन्स ओपन होतात. तर इथून आपण आपल्या मोबाईलमध्ये एखादी PDF असेल, एखादं डॉक्युमेंट असेल सेव्ह केलेलं, एखादी PPT असेल, तर हे डॉक्युमेंटला क्लिक करून तिकडे पाठवू शकतो. उदाहरणार्थ असं डॉक्युमेंट, आता आय लाईक किंवा पेट पॅसेजेस अशा प्रकारचा मी डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट सिलेक्ट केलं, त्या बाणाला क्लिक केलं, हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी पाठवलं गेलं, ही PDF पाठवली गेली. पुन्हा कॅमेराला जर मी क्लिक केलं तर माझा कॅमेरा ओपन होईल आणि मी कुठलंही चित्र काढून तिकडे पाठवू शकतो. ते इथं पण दिलेलं आहे कॅमेरा तुम्हाला. या ठिकाणावरून क्लिक करून पण तुम्ही ते करू शकता. त्यानंतर गॅलरीमध्ये गेलात. गॅलरीमध्ये एखादा फोटो तुम्हाला सिलेक्ट करायचा असेल, तो फोटो सिलेक्ट करून तुम्ही पाठवू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर तुम्हाला एखादी ऑडिओ फाईल असेल, ती ऑडिओ फाईल पण आपण अशा प्रकारे पाठवू शकतो. तर या पद्धतीने आपण मेसेजेस, व्हिडिओ, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स, काय PDF असतील ते या ठिकाणी पाठवू शकतो. आता या ठिकाणी एक माईकचे चित्र दिलेले आहे बघा. म्हणजेच हे चित्र जर आपण दाबून धरलं आणि आपण जे बोलणार आहोत ते बोलत गेलो तर ते व्हॉइस मेसेज म्हणून लगेच पाठवला जातो. म्हणजे आपल्याला जर टाईप करता येत नसेल तर आपण आपला व्हॉइस मेसेजसुद्धा या ठिकाणी पाठवू शकतो. अशा प्रकारच्या सुविधा या व्हॉट्सअपमध्ये आहेत. मित्रांनो,
व्हॉट्सअप हे समाज माध्यम जितकं चांगलं आहे तितकंच ते घातक देखील आहे. या व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक चुकीचे मेसेज येत येतात. आपण व्हॉट्सअप वापरायचं नाही, फक्त अभ्यासापुरतं शिक्षकांनी सांगितलेलं असेल तरच त्याचा वापर करायचा, अन्यथा करायचा नाही. चला तर मग प्रयत्न करून पाहूया आपण.